विधान भवनात शंठ बसलेत मनसे नेते संदीप देशपांडेंचं वादग्रस्त वक्तव्य। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यानं देशपांडेंची टीका, तर संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विधान भवनात कार्यक्रम। हिंदी सक्ती गुजरातमध्ये नाही, फडणवीस सरकार हिंदी सक्ती महाराष्ट्रात का लादतंय? राष्ट्रीय पातळीवरून मराठीपण नष्ट करण्यासाठी हे कारस्थान। हिंदी सक्तीवरून संजय राऊतांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप। मनसेतर्फे ठिकठिकाणी निदर्शनं सुरू, दहिसरमध्ये निदर्शन, हिंदी सक्ती विरोधात मनसे रस्त्यावर। हिंदी सक्ती विरोधात मनसेचं दादरमध्ये आंदोलन, मनसेकडून दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रात्री 9 वाजता त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक। हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक संघटनांकडून विरोध, भाषेसंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। मी नाराज नाही, 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घ्यायला तयार। नाराजीच्या चर्चांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। भास्कर जाधव मुंबईत आल्यावर उद्धव ठाकरेंशी बोलतील। भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक, भास्कर जाधव आम्हा सर्वांना प्रिय। भास्कर जाधवांवर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पवारांचा पक्ष फोडला ही माझी चूक झाली, पण पक्षात माझी घुसमट होते असा त्याचा अर्थ नाही। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांसह अनेकांनी विपरीत परिस्थितीत शरद पवारांची साथ सोडली, वेगवेगळ्या परिस्थितीनं निर्णय घ्यायला लागल्याचं ते खासगीत सांगतात। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। दुधामधील भेसळ पूर्णपणे रोखण्यात कमी पडलो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली। अबू आझमींच्या वक्तव्याची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशी सुरू। राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू। अबू आझमी भाजपच्या इशाऱ्यावर विधानं करतात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अबू आझमींवर टीका, तर वारीमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य काल अबू आझमींनी केलं होतं। सोलापुरात अबू आझमींच्या विरोधात वारकरी संघटना आक्रमक। आझमीच्या वक्तव्याविरोधात अखिल भाविक वारकरी मंडळाकडून टाळ वाजवत करण्यात आला निषेध। इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा। छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जलील यांनी हरिजन शब्द वापरल्यानं आंबेडकरी संघटना आक्रमक। मी कधीही जातीयवाद केला नाही, त्यामुळे मी आजच्या मोर्चाला घाबरत नाही। संभाजीनगरमधील आजच्या मोर्चावर माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। आयएएस अधिकारी सचिन ओंबासेंच्या ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी होणार। ओंबासे सध्या सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत। बोगस प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवल्याची यूपीएससीकडे तक्रार। केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं चौकशीचं पत्र। ओबीसी प्रमाणपत्राबाबत कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी मी तयार। अद्याप माझ्याकडे विचारणा झालेली नाही, मात्र जी काही विचारणा होईल त्याला मी उत्तर देणार। सचिन ओंबासेंची प्रतिक्रिया। रेल्वे संदर्भात विविध विषयांवर खासदारांची बैठक पार पडली। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, ओमराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील तसेच बारणेंची बैठकीला उपस्थिती। खासदारांनी मतदारसंघातील रेल्वे संबंधित प्रश्न बैठकीत मांडले। छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात ठाकरेंची सेना आक्रमक। पीक कर्जावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक। बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल ऑफिसमध्ये दानवेंनी फटकारलं। गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप, पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। गोव्यामध्ये प्रवासी फेरीबोट बुडाल्याची धक्कादायक घटना। सोडण ते रायबंदर दरम्यान चालणारी बोट बुडाली। सोडणच्या धक्क्यावर ही घटना घडल्याची माहिती। फेरीबोटीत असलेल्या 3 दुचाकीही बुडाल्या। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईत समुद्राला भरती, 4.37 मीटर उंच लाटा उसळणार। नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। हवामान विभागाकडून रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी। अंबा नदीची पाणी पातळी 4.50 मीटरवर, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। जळगावात पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पाणी टंचाईचा प्रश्न मिटला। नागरिकांना मोठा दिलासा। पालघर मनोर मार्गावर झाड कोसळलं, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। नंडोरे परिसरात रस्त्यावर झाड कोसळलं, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस दाखल। पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस, देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली, रस्ता वाहतुकीसाठी बंद। सारशीचा मोरी पूल पाण्याखाली, कुंझे कंचाड रस्त्यावरील पुलावरही पाणी। जेजुरीमधील नाझरे धरण 85% भरलं, कऱ्हा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली।
भुसावळ शहरात तीव्र पाणी टंचाई, वीज पुरवठ्यात खंड होत असल्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णतः विस्कळीत, पाणी पुरवठा करताना वीज नसल्यानं पंपिंगमध्ये अडथळा. हिंगोली जिल्ह्यात 70% पेरण्या पूर्ण, मात्र मागील 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर, शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. कोल्हापूरच्या हद्दवाढीवरून शिंदेच्याच 2 आमदारांमध्ये मतभेद, हद्दवाढीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचा राजेश क्षीरसागर यांचा दावा, तर मंत्रालयात अधिकृत बैठक झाली नाही, केवळ काही मिनिटं चर्चा, चंद्रदीप नरकेंचा दावा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या 9 मार्गांचा विकास होणार, औटरम घाटातील बोगद्याचं काम लवकर सुरू होणार, मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या बैठकीत निर्णय. सोलापूरच्या करमाळ्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांकडून कार्यकर्त्यांची भेट, ग्रामीण कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा देवधर प्रकल्पाचे 3 टीएमसी पाणी देण्याची मागणी, आमदार उत्तम जानकर यांची पायी पाणी संघर्ष यात्रा शिंगोर्णी येथून सुरू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं धुळे महापालिकेवर ढोल बजाव आंदोलन, प्रतिकात्मक कुंभकर्ण बनवत झोपलेल्या कुंभकर्णाला जागवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न, पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं आंदोलन. नितीन गडकरींकडून पुण्यातील प्रस्तावित रस्ता प्रकल्पाची पाहणी, शिवाजी बाजीराव रस्त्यावरील भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पाची पाहणी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ऐन पेरण्यांच्या दिवसात खतांचा तुटवडा, कृषी विभाग कार्यालयात जात मनसैनिक आक्रमक. वांद्रे पूर्वेतील रिक्षा चालकांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी शिंदेची शिवसेना मैदानात, बीकेसीमधील कर्मचाऱ्यांना रिक्षा चालकांच्या मुजोरीचा सामना करण्याची वेळ, एकनाथ शिंदे आशिष शेलार वांद्रे पूर्वमध्ये दाखल. लातूरमध्ये वृद्ध दाम्पत्याचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, मुलगा आणि सून सांभाळ करत नसल्यानं दोघांच्या विरोधात उपोषण. वर्ध्यात पवनारच्या धाम नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू, रविवारी मित्रांसह फिरायला गेल्यानंतर पोहायला गेला असता घडली दुर्घटना. माळेगाव कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, 90 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, मंगळवारी 24 जूनला बारामतीमधील प्रशासकीय भवनात मतमोजणी. जालन्यात आमदार प्रतापराव चिखलीकरांची जरांगे पाटलांसोबत भेट, मुख्यमंत्र्यांसमोर आरक्षणाबाबत भूमिका मांडणार, चिखलीकरांचं आश्वासन. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडसह सांदणदरी पर्यटकांसाठी बंद, जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं वन विभागाचा निर्णय, पर्यटनस्थळी जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई होणार. गुगलच्या सर्व इंजिनमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, गुगलमध्ये या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार सुरू असल्याची चर्चा, गुगल विरोधात युरोपमध्ये विश्वासभंगाचा खटला सुरू, उत्पादनांचा अवैध पद्धतीनं प्रचार करत असल्याचा गुगलवर आरोप.